वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग चा पहिला प्रश्न। म्हणजेच पेपरला जो काही पहिला प्रश्न पडतो म्हणजेच रिकाम्या जागा, तो आहे पहिला प्रश्न रिकाम्या जागा लिहा, तो 5 मार्कचा। त्याच्यामध्ये बघणार आहे आपण MCQ। पहिले MCQ, तर क्षयरोग हा रिकाम्या जागा माध्यमातून पसरणारा रोग आहे। तर कशाच्या माध्यमातून पसरणारा रोग आहे? तर हवेच्या। आणि फायलिया हा रोग रिकाम्या जागा डासामुळे होतो। तर ॲनाफिलिसिस या डासामुळे फायलिसिया हा रोग होतो। नेक्स्ट आहे एड्स दिवस हा कधी साजरा केला जातो? तर एड्स हा दिवस 1 डिसेंबर 1988 मध्ये 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। आणि 1988 मध्ये राष्ट्रीय सरकार यांनी मान्यता दिली। तर नेक्स्ट आहे 4 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्या, पिण्याच्या पाण्यामध्ये दर लिटरला रिकाम्या जागी इतक्या प्रमाणात फ्लोराईड द्रव्य असणे योग्य आहे? याचे आन्सर आपल्याला कन्फर्म माहिती नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन मी नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहे। तर 5वा क्वेश्चन, मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी रिकामी जागा संघटना कार्य करते। आता मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणती संघटना कार्य करते? तर युनिसेफ। अशा प्रकारचे 5 क्वेश्चन आहेत। जे काही 5 क्वेश्चन हे फक्त 5 मार्क्ससाठी पहिल्या प्रश्नामध्ये पहिल्या 5 मार्क्ससाठी विचारल्या जातात। रिकाम्या जागा याच्या खालचा जो क्वेश्चन असतो सेकंड ब, तो आहे जोड्या लावा, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि या 4थ्या प्रश्न जर तुम्हाला आन्सर माहिती असलं तर कमेंट करा, जेणेकरून मला पण आन्सर कळलं पाहिजे। ठीक आहे, थँक्यू। व्हिडिओला प्लीज लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज।